माघी पौर्णिमा, श्री वाघजाई देवी पालखी सोहळा तडसर. अगदी चंदन उगाळून ते चंदन देवीच्या मुखवट्यांना लावून त्यासोबतच कुंकवाने देवीचा मळवट भरला जातो. सोबतच वस्त्र आणि दागिन्यांमुळे देवीचे रूप अगदी सुरेख दिसते. नंतर आपल्या वाड्यात सर्वांकडून पूजन करून ढोल आणि सोबतच झांज आणि वाजंत्र्यांसोबत आपल्या देवीची पालखी निघते. आता गावातून पालखी निघते वाघजाईच्या मंदिराकडे. मंदिरासमोरच हे चाफ्याचे विशाल आणि सुंदर झाड आहे. मंदिरात पोहोचल्यानंतर देवीची आरती झाली, नैवेद्य दाखवले, सर्वांनी ज्वारीच्या ताटाच्या पेंडीने देवीला ओवाळले. मग पालखी परत निघाली गावात. मग सर्व गावकरी पालखीचे पूजन करायला, दर्शन घ्यायला येतात. लहान बाळांना देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून पालखी चालत असताना बाळांना पालखीच्या खाली ठेवतात. अशीच पालखी गावात थांबत थांबत आपल्या वाड्यात परत येते. मग पोत पेटवून तो देवीच्या पालखी समोर नाचवला जातो. अशा प्रकारे हा पालखी सोहळा पार पडतो. वाघजाईच्या नावानं चांग भलं.